ही स्टोरी 3 मुलीवर आहे जे की आपल्या स्वतःला खूप भारी समजत होते। त्यांना असं वाटायचं की आम्हीच सर्वात बेस्ट आणि पॉवरफुल आहे। तर चला पाहूयात त्यांचे विचार खरे होतील का। द कराटे गर्ल्स वॉरियर। आज हे बघ किती झाले तिथे ठेवून हे सगळे हो यार तुम्ही सगळं पण एकदम मस्त आहे। वर्षा उठली नाही 9 वाजले शाळेत जायचे नाही का तिला? हो उठवते पोरगी अजून उठले नाही काय करते ही राजी। वर्षा वर्षा अरे उठ ना 9 वाजले झोपू दे। अरे 9 वाजले शाळेला जायचे का नाही? जाऊ दे शाळेला। ए उठ उठ वर्षा शाळेला जायचे का नाही? 9 वाजले पाणी मारते ना अंगावर आता उठते की नाही वर्षा? अरे उठ ना आता अंगावर पाणी टाकते थांब तुझे उठ रे वर्षा थांब पाणी सांगते थांब। थांब तुला पाणीच पाणी सुखाने झोपू पण देत नाही। अरे उठ ना 9 वाजले शाळेला जायचे का नाही? रोज शाळेत जात नाही। आज शाळा शिकणार आहे का नाही? नाही शिकायचं नाही जाणार। बाळा असं करायची नाही शाळेला जायचं ठेवायचे का नाही? सोड तुझं भाषण जाते शाळेला। उठ उठ तयार उठ शाळा शिकायचं आपल्याला खूप खूप मोठं व्हायचंय। हा नाही तुझं शाळा जाते सोड। कधी सुधरती काय की पोरगी आता अंघोळ झाली ना आता बस आता अभ्यासला 12 वाजता शाळा आहे। लय हुशार आहे जा तू तुझे काम कर। घे जा शाळेला। नाही जाणार मी। उठ ना शाळेला जा आता। नाही जाणार म्हणजे नाही जाणार। असं का? हो काय ऐकीने झालं शाळेला नको म्हणती जायला। ती शाळेला जायलाच नको म्हणती। हे तुझ्यावर झालं तुला आधीपासून कळत नाही? लाड करून ठेवले आता असली झाली ती मुलगी जरा लाड करून करायची होती पहिला तू। मी चूक केले आता तुम्ही जाऊन समजावा तिला। ठीक आहे मी तिला समजावून सांगते। वर्षा उठ बघू उठ तुला शाळेला जायचंय ना? उठती की नाही? नाही जाणार शाळेला। उठ बघ मी काय म्हणते ऐक उठ 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 वर्षा उठ लवकर। काय शाळेला जायचं मम्मी टीव्ही पण बघू देत नाही हे करू देत नाही ते करू देत नाही। तसं नसते बाळा शाळा शिकणं महत्वाचं असते। शाळा शिकलं तरच आपण आयुष्यात काय तर करू शकणार ना। टीव्ही बघून काय मिळणार आहे का तुला? शाळेला जायचं मूड नाही उद्यापासून नक्की। ठीक आहे उद्यापासून नक्की जा बाळा। हा हे मम्मीला सांगते। काय म्हणली वर्षा? मी तिला समजावून सांगितले ती उद्यापासून जाते म्हणून सांगितले। उद्यापासून नक्की जाणार आहे म्हण ना? हो हो जाणार। का असं करू लागली की वर्षा? कसं होणार की काकी वर्षाचं? काय काळजी करू नको सर्व व्यवस्थित होईल तिचं अजून लहान आहे। काय माहिती आता ते देवालाच माहिती।
अभ्यास केलीस का? हो केली. काय दिलं ते घरचा अभ्यास? ते बसू दे का? नाही तिकडे जा. सांगितलेलं कळत इथला माझी मर्जी मी उठणार नाही. जायचं नाही तुला. नाही ऐकलं मग. जा इथून. काय झालं? काय चाललंय? काय चाललंय? जा. काय नाही मगाशी बसून उगाच काय का त्रास देतो रे? तुला काय करायचं तू जा की. त्रास देतो कोणी तर बघ तुला मारेन मी. देणार मी त्रास. काय का त्रास देतो हा? मी दोघांना खुशी झालं का हा त्रास देतोय? हो. थँक्यू दीदी. काय नाही it's okay. ऐका की दीदी. काय बोल? आम्हाला तुमच्यासोबत मैत्री करायची. नाही नको. दीदी. नाही नको. दीदी नको. दीदी. काय झालं सांगा? आमच्या या शहरात कोणच नाही आहे. आम्ही नवीन आलो राहायला. आमच्यासोबत मैत्री करावा. ठीक आहे एक शर्तवर. ठीक आहे एका शर्तावर. काय आहे शर्त? आजपासून तुम्ही दोघी मला बॉस म्हणायचं. हो ठीक आहे चालेल बॉस. ओके चला तर मी जाते. बरं झालं ना आपल्याला आता ओबीएससी आता ह्या सगळं आपण करतो. हो खरं. काय करताय? काय झालं बॉस? अरे मला एक प्रश्न पडलाय. काय? मला बोलायला कसं देत असेल? कसला प्रश्न विचारता बॉस? वरती गेल्यावर त्याला देतात. हो का? मला माहिती नव्हतं की. जाऊ दे सोडा बॉस. चला आपल्या रोजच्या चला बॉस. खूप बोर व्हायलंय. पकडा. अरे मध्ये म्हणलं मला नाही द्यायला. असं म्हणा की बॉस. हो जा आता. अरे असं काय करताय? मी काय केलं? सोड मला. चल तू आमच्या बॉस सोड. बॉस आम्हाला बघा. ओके तू कराटेला नसते? हो मी कराटेला जायचे पण मी काय केलं तुम्हाला? मला काय त्रास देताय तुम्ही? माझी मर्जी. सोडा मला रागायला नको आणि काय करतेस तू? खूप काही करते मी. आता लास्ट सांगते सोडा मला. तू लास्ट बोलत आहे सोड आता मला. नाही सोडणार. तुला काय करायचं करून घे. ठीक आहे बघा तरी काय करते. काय झालं? माझ्याशी पंगा घेत होते. काय कर? दारू में बॉटल में दारू, दारू का नशा चढ़ गया. एक बार पी ली, बार तूने तो पी ली शराब. हे बघ चम्मच चलो किती छान आहे. ए चम्मच चलो. कसं वाटत आहे तुला? हा मस्त आलाय चम्मच चलो. गाणे मकरांनो मस्त आलाय का? हो भरपूर मस्ती आलाय. या बेवड्यांना काय ठोक्याची गरज आहे? कोणाला बेवडे म्हणली तू? तुम्हालाच रे बेवड्यांना. चमक चलो आम्हाला बेवडे म्हणलीस तू. चला रेणला दाखवत. चला रे. काय करतोस तू? तुला बघायचंय का? नाही बोलत होतीस ना तू. सोड मला. अरे सोड रे. गेले आपल्या नादी लागत नाहीत पुढं. गेले का तिने? सॉरी माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. काय नाही बॉस. आजपासून बॉस मी काय म्हणायचं नाही. सगळ्या गोष्टी बंद. का बॉस?
का करत आहे? चल. हो कराटेच्या क्लासला जाते. आपण लावायचं आहे क्लास आणि माझ्या मैत्रिणीला पण लावायचं आहे. हो घेऊन ये उद्या मग तुमच्या पप्पांना आणि मैत्रिणींना पण. हो ठीक आहे चालतंय उद्या आणते. ओके, हाऊस डान्स. स्ट्रेच. नमस्कार. 3 मुली येतात. हां तर आपल्याकडे काय कराटेचा क्लास कसं काय? सर कराटेचा क्लास आहे. टोटल मी 4 गेम शिकवतो. तायक्वोंडो, जुडो, जिम्नॅस्टिक आणि कराटे. आणि त्यात मुलींसाठी खास करून सेल्फ डिफेन्स पण आम्ही शिकवतो क्लासमध्ये. काय म्हणतात? सर काय फक्त महिन्याला 300 रुपये फी आहे. ॲडमिशनचे 200 आणि ड्रेसचे 1000 असं करून स्टार्टिंगला तुम्हाला 1500 रुपये भरावं लागते. त्यात ड्रेस आलं, मंथली फी आणि ॲडमिशन आलं. बेल्ट एक्झाम ते कसं? हो, प्रत्येक 3-3 महिन्यात त्यांची बेल्ट एक्झाम असते. कुठले कुठले खेळ आपल्याकडे काय? तर तायक्वोंडो, जुडो, जिम्नॅस्टिक आणि कराटे असे 4 प्रकारचे गेम तरी घेतो आम्ही. स्कूलतर्फे पण मॅचेस खेळवतो. प्लस आम्ही असोसिएशनतर्फे पण त्यांना मॅचेस वर्षातून 1-2 मॅचेस पण खेळवतो. आणि राहिली गोष्ट त्यांच्या सेल्फ डिफेन्स तर यांना खूप महत्त्वाचं. 3 मुली आहेत, तिघांनाही लावायचं आहे. हो ठीक आहे सर, चालेल. काय डिस्काउंट मिळेल का तिथं? डिस्काउंट काय, फी तर कमीच आहे. तर काय असेल तर करू आपण. 3 मुली आहेत. ठीक आहे सर. वर्षा माझी मुलगी आहे. ये वर्षा पुढे. हे माझी मुलगी आहे. हो ठीक आहे हे चालेल. आमचे शेजारी आहे. हां हां आणि यांना पण लावायचं आहे. मम्मी सांगितलेलं आहे बघून जाऊ आम्ही. ठीक आहे चालेल. ते पण क्लाससाठी आहेत पाठीवर. फक्त मला प्रॅक्टिस केलं पाहिजे. क्लासचे काही रूल्स रेग्युलेशन आहेत, त्याने नीट पाळले तर त्यांना क्लासमध्ये ठेवण्यात येईल. जर त्याने आगाऊपणा वगैरे करत असतील तर क्लासमध्ये त्यांना काढण्यात येईल. पोरी लई आगाव आहे. तिचं जरा तसंच का आहे. आगाव असतात एका पण आगाऊपणा काम करायचं आणि प्रॅक्टिसवर लक्ष द्यायचं. कळाल का? आगाऊपणा करायचं नाही, शिस्त पाळायची क्लासमध्ये. जर आगाऊपणा करण्याचं आढळलं तर क्लासमध्ये काढण्यात येईल. कळाल का तुम्हाला तिघांना पण? ऐकलं बा 3 जण आता आगाव पण करायचं नाही. टायमात यायचं, शिस्तीत यायचं. येताना काय क्लास उठल्यावर सरळ घरी यायचं. काय पनिशमेंट दिलेलं नाही तुम्हाला असं करायला. चालेल का? नेट करायची प्रॅक्टिस. चालेल सर, चालेल, काय प्रॉब्लेम नाही. बघा क्लास कसा आहे वगैरे थोडंफार बघून तुम्ही जावा. हो ओके ओके. गो. चालते. उद्यापासून नक्की पाठवा त्यांना. धन्यवाद. चालेल.
नाही सांगितलं सरांना आपण काय मी सांगतो काय त्रास देत नाही ते वाटतं तसं आपल्याला एकदा शिकलं ना काय वाटत मग त्याला लेकरं बसा आता गाड्या चला उद्या या. अटेन्शन हो चला साईडच्या पोझिशनला बसा लवकर. खूप लेट झालं कृतिका लवकर यायचं उद्यापासून. क्लासचा पहिला दिवस प्रॅक्टिस नीट करणार जास्त आगाऊपणा करायचं नाही. ओके शिस्तीत राहायचं क्लासमध्ये. जर बेशिस्त असेल तर क्लासमधून काढण्यात येईल समजलं का. क्लासचे रूल्स रेग्युलेशन असतात सगळ्यासोबत नीट राहायचं दादागिरी करायची नाही आणि शिस्तीत राहायचं. जर तुम्ही दादागिरी वगैरे असलं फालतूपणा केला तर क्लासमध्ये तुम्हाला काढण्यात येईल कळलं का. तुला माहिती नाही कराटे तू कशासाठी लावलेस स्वतःचं संरक्षण करण्यासाठी न की कोणाला त्या गोष्टीसाठी धमकवायचं कधी कोणाला शिकवायचं कधी कळालं का. अशा कुठल्याच गोष्टी चालणार नाही. कराटे फक्त स्वतःचं संरक्षणसाठी जेव्हा आपल्यावर कोणी जास्त अत्याचार करत असेल तर तेव्हाच त्यावेळेस यूज करायचं समजलं का. समजलं का तुम्हाला. करणार प्रॅक्टिस नीट नाही नीट प्रॅक्टिस केलं तर क्लासमध्ये मी काढून टाकतो सगळ्या गोष्टी. करणार नीट प्रॅक्टिस आगाऊपणा करायचं नाही. आजपासून तुमची प्रॅक्टिस स्टार्ट समजलं. लक्ष्मी इकडे रन फास्ट. ती नंदिनी ती रागिनी आणि ती वर्षा प्रॅक्टिस केली कळालं का. जर आगाऊपणा केले तर मला फक्त सांग हां ठीक आहे. तर तुमची प्रॅक्टिस घेतली वगैरे घे ओके. सगळे प्रॅक्टिस करायचं जावा याच्यासोबत चला.
हो ठीक आहे, चालेल चालेल. करायचं चल. 5 हात कंटिन्यू असंच मारा. ओके गुड. खूप छान छान. झाली प्रॅक्टिस. ओके गुड. खूप छान. रोज करायची प्रॅक्टिस. ओके रोज यायचं. समजलं. काय कल्पना केलेत का करतात नाही व्यवस्थित. ओके गुड. चला उद्या यायचं क्लासला. क्लास छान आहे पण खूप हार्ड आहे. त्रास होत आहे. त्रास होत आहे. ठीक आहे, त्रास आम्ही सहन करू. ये उद्या क्लासला. मला प्रश्न पडला, तू क्लास का जॉईन केलास? क्लास जॉईन करायच्या पाठीमागं खूप मोठं कारण आहे. हा असलं काय कारण आहे? जेव्हा या दोघांना मारलीस तेव्हा आम्हाला कराटेचं महत्त्व कळालं. हो का? अजून एक मोठं कारण आहे. काय कारण आहे आणखी? काही पोरांनी आम्हाला छेडलं. तुम्ही काय केलं? त्यांना मारू नये? मग आम्ही त्यांना मारायचं? आम्हाला तर काही येतच नाही. ओके, आता सर सगळं काही शिकवते. कराटेमुळे आम्ही स्वतःचं संरक्षण करू शकतो ना? हो नक्कीच. कराटेत आम्हाला काही लागणार नाही ना? नाही काय नाही होत. जर तुम्हाला स्ट्रॉंग बनायचं असेल तर असल्या गोष्टी विचार करायच्या नाही. हो ठीक आहे, चालेल. चला जाऊया घेऊ. चला. काय घेणार आहात? नक्की काल बंद होतं ना. नक्की शिकवणार आहोत. नक्की ओपन अप. नक्की असं पहिलं थांबलं. असं खालचं पाय शिरवा. असं पाय उचला. असं मारा. कळालं? चला. गुड गुड. व्हेरी गुड. करत राहा प्रॅक्टिस. चला चला दाखवायचं ना कोण पण.
आज मी तुम्हाला काही महत्वाचे सेल्फ डिफेन्स शिकवणार आहे. तुम्ही ते बघा कसं असतं. आपल्या जीवनात सेल्फ डिफेन्स खूप महत्वाचं आहे, खास करून मुलींसाठी. ओके, तर आपण स्टार्ट करूयात. जर तुम्हाला कोणी असं एखाद्याने जर गळा धरला तर तुम्ही स्वतः संरक्षण कसं करणार? फर्स्ट तुम्ही असं लॉक कराय, हात लॉक काढायचं, फर्स्ट जोरात पूर्ण स्विप मारायचं. ओके, मारले की पंच, समजलं? ओके, गुड, गेट अप. नेक्स्ट, जर तुम्हाला दोन्ही हाताने जर गळा धरलं तर तुम्ही स्वतःचं संरक्षण कसं करणार? स्टार्ट. अशा टाईपने जर गळा धरतो आणि आपल्याला पाठीवर ढकलतोय तर तुम्ही काय करणार? फर्स्ट आपले दोन्ही हात त्याच्या दोन्ही हाताला असं लॉक करून असं पूर्ण फिरवून असं किक मारायचं. ओके, समजलं? नेक्स्ट, थर्ड, जर समजा मी जातोय आणि मला पाठीवरनं पकडलं. ओके, पाठीवरनं गळा पकडला, ह्या टाईपने पकडलं तर तुम्ही काय करणार? तुमचा उजवा हात वर, हे पूर्ण लॉक. ओके, आणि लॉक घेतलं की इथून कोपऱ्याला बोलून तुम्हाला मारायचंय. समजलं? अशा टाईप मध्ये काही सेल्फ डिफेन्स आहेत भरपूर. आणि नेक्स्ट, जर तुमचं कोणी कॉलर पकडत असेल, समजलं? कॉलर पकड, त्या प्रकारे जर कोणी कॉलर पकडला तर तुम्ही काय करणार? फर्स्ट तुम्ही हात पकडायचं, त्याचं पूर्ण उचलून त्याला टाकून द्यायचं. समजलं? खूप सोपे आहेत ना? ठीक आहे. नेक्स्ट, जर समजा मी जातोय आणि पाठीवरून एकदम गळा धरला असेल तर तुम्ही स्वतः संरक्षण कसं करणार? गळा धरून, ओके, गळ्यात धरले तू. ओके, तर काय करणार? फर्स्ट मी काय करणार? पाय बाहेर काढून देणार. ओके, आणि उचलून त्याला टाकून देणार, नाही असं मारणार. समजलं? समजलं? चला नेक्स्ट, समजा वर केलो मी. ओके, विथिन अ सेकंड मध्ये त्याच्या हातातला आपल्याला बंदूक घ्यायचं. काय करायचं? हे बघा, समजलं का? काय केलं मी? काहीच नाही, आला आपल्या हातात बंदूक. आता आपण मारू शकतो. समजलं का? चालेल का? हो, चला लक्ष द्या. ओके, वन्स मोर स्लो मोशन वर दाखवते बघा. हा, धरलं, हात वर आहे, त्याला एकदम असं दाखवायचं की आपण घाबरलोय. तर आपण काय करणार? हे हाताला असं मारणार, हे हात त्याला असं इथं बंदूक धरणार आणि मान असं करायचं. ओके, स्पीड मध्ये लगेच. समजलं का? आलं का बंदूक हातात? ओके, हे झालं. नेक्स्ट, जर समजा ते होत नसेल तर ओके, ट्रिगरला धरतोय तर काय करायचं माहिती का? लगेच स्पीड मध्ये किक. ओके, हाताने मारायचं. समजलं? खूप सोपं आहे. ओके, ते नाही जमत तर नेक्स्ट काय करायचं? एकदम जर थांबलोय लगेच आप हात उचलायचं लगेच. ओके, समजलं? अशा टाइप मध्ये तो सोडून देईल. कळालं का? एवढे इझी आहेत. समजलं तुम्हाला? चला तर ठीक आहे. चला, ये रागीने प्रॅक्टिस कर. हा, रागीने असं जर धरला असेल तर तू कसं करणार? हा, गुड, छान, व्हेरी गुड. क्लॅप सगळे. बाकी अशा प्रकारे आपण स्वतः संरक्षण करू शकतो. कळालं गर्ल्स? बॉईज कळालं? खूप महत्वाचं आहे सेल्फ डिफेन्स. तर चला, आज खूप छान प्रॅक्टिस झाली ना? हो. तेच मुली आहेत ना 8-9 महिन्याखाली आपण छेडलो होतो. हा बरोबर, हेच मुली आहेत. हा तेच मुली आहेत. ए छमक चलो, छमक चलो. चला रे त्यांना पेटू. ए छमक चलो, चला रे पिढू त्यांना. जाऊ, सोड, लक्ष देऊ नको. समोर थांबलास तर का? आम्हाला जाऊ द्या घरी. कराटे क्लास लावलीस का आता? हा. तू आम्हाला मारू शकणार नाही? मारू शकते. आपल्याला मारते मन. जाऊ दे, सोड आम्हाला. काय सोडणार? काय करणार? तू काय करू शकते मी, सोड आम्हाला. ए काय करणार तू? दात पडला भावांनो. काय बघायला बे मारा. तुझ्या जेवढंच आहे का? तुला दम बघायचा आहे का? तुझं दम कसलाय? एक मारलं तर दातच पडलं. थांब रे, मी जातो. बस, मी जातो. ए थांबा. रोज रोजच. अरे बापरे, रक्त. उठ उठ इकडं बस. बस इथं. आम्ही दोघं बघतो. बस इथं.
नको 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 पळा बे त्यांच्या दोघांना बघून कर शूट. काय करतो? कर शूट कर. कर, मी घाबरत नाही. कर. बघ ना, आपल्याशी पंगा घ्यायला आलते. चला जाऊच घरी. बघितलंच कराटेमुळे आपली किती सुधारणा झाली. हो खरंच. तर कशी वाटली द कराटे गर्ल्स वॉरियर शॉर्ट फिल्म? या शॉर्ट फिल्म मधून एवढंच सांगण्यात आलं आहे की सध्याच्या काळात मुलींवर खूप अत्याचार होत आहे, म्हणून मुलींसाठी कराटे शिकणं खूप महत्त्वाचं आहे आणि कराटे शिकल्यामुळे स्वतःचं संरक्षण करणं खूप सोपं आहे. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.